आम्ही असं म्हणजे रोषाने बघत होतो एक दुसऱ्याकडे, पण बाहेर आल्यानंतर आम्ही मिठी मारतो. एकदा रिडिंग झाले की मला सांगायला लागत नाही आणि मला विचारायला पण लागत नाही काय करायचं, कारण तेवढं ते ट्यून झालं. किंवा एका मोमेंट मध्ये कळतं की त्याच्या त्या मॉनिटरच्या मागून तो त्याच्या लुक मध्ये किंवा त्याच्या डोळ्यांमध्ये कळतं की नाही अजून एक घेऊया. कारण ऐतिहासिक भूमिका ही नेहमीच्या कंटेम्पररी आत्ताच्या काळातली भूमिका नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला तो आवेश लागतो, तो एक तुम्हाला एक करारी तुमची नजर लागते, तुमचं बोलणं तसं पाहिजे. तर ती रेंज आम्ही आमच्या आधीच्या अभ्यासातनं, इतक्या वर्षांच्या अनुभवातनं आम्ही ती रेंज ठेवलेली आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवरायांचा छावा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे आणि याच चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा खरंच खूप दमदार पद्धतीने पार पडला आहे. विशिष्ट म्हणजे सिनेमामध्ये एक अशा कलाकारांनी खरंच खूप ड्राफ्टिंग भूमिका, म्हणजे वेगळी भूमिका आपण बघणार आहोत. आम्ही सोशल मीडियावर काहीच नव्हतं दिसत, किंबहुना टीजरमधून सुद्धा आम्हाला खरंच काय कळत नव्हतं की हा अभिनेता कोणती भूमिका निभवेल. म्हणजेच समीर धर्माधिकारी दादा माझ्यासोबत, आणि दादांची भूमिका ही औरंगजेबाची असणार आहे. दादा काय सांगशील एकंदरीत, कारण का याआधी आम्ही तुला फक्त मावळे, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे सहकारी याच भूमिकेमध्ये बघत आलोय. एकदम ड्राफ्टिक चेंज आहे औरंगजेबाची भूमिका, काय सांगशील एकंदरीत? मी म्हणेन कलाकार म्हणून फारच आनंद होतो की मला वेगवेगळे रोल्स करायला मिळतात. तर ऑफकोर्स मजा आली करताना, एक वेगळा अनुभव म्हणता येईल आणि एक वेगळं करताना. आणि तसं म्हटलं तर औरंगजेब त्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की ते सरकारी ह्याच्यातनं एक रुपया एक पैसा घ्यायचा नाही, टोप्या विणायचे. पण कधी हिंदूंना टोपी घातली ते आपल्याला नाही कळलं एका पॉइंटला, असं पण. आणि ऑफकोर्स मला ते चरित्र म्हणून आवडलं, पण करताना औरंगजेबाचा राग पण आला भयंकर. कारण महादेवांची सगळी मंदिरं तोडत होते, तेव्हा आपल्या सह्याद्रीतला महादेव जागृत झाला आणि त्यांनी त्याला दाखवलं काय. आणि जे उरलं सोडलं होतं ते संभाजी महाराजांनी पूर्ण सपाटच करून टाकलं. बरं, तर याच सिनेमामध्ये सरसेनापती हंबीररावांची भूमिका निभावणारे प्रसन्न दादा माझ्यासोबत, दादासोबत आपण आधी पण गप्पा मारल्या आहेत. दादा काय सांगाल, समीर दादा सारखा तुमचा खास चांगला मित्र औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये येतोय, कितीचा राग येतो, अरे काय ही भूमिका असं? नाही, आम्ही असं म्हणजे रोषाने बघत होतो एक दुसऱ्याकडे, पण बाहेर आल्यानंतर आम्ही मिठी मारतो. नाही काय म्हणजे खरं खूप चांगला प्रश्न विचारला असतो की असं होतं ना, परकाया प्रवेश आपण जो म्हणतो ते हेच करायला लागतं ना. म्हणजे किती आम्ही घट्ट मित्र असलो, किती जुने ओळखत होतो, 30 वर्ष आम्ही ओळखतोय, पण जेव्हा एका समोरच्या पार्टीमध्ये येतो तेव्हा आपल्यातलं बेस्ट जे असेल त्याला जेवढी खुन्नस देता येईल आणि जेवढा राग दाखवता येईल तो मला दाखवतो, मी त्याला दाखवतो. तर आमचं असं एक म्हणजे मी इनफॅक्ट म्हणतो की त्यातनंच यश जे आहे चित्रपटाचं ते त्यातलंच दिसतं की तुम्हाला दिलेली भूमिका तुम्ही उत्तमपणे कशी वठवताय. तर तसं आहे, आम्ही एकत्र असे विरुद्ध पार्टीतले एकत्र एकाच फ्रेम मध्ये आम्ही दिसतोय. खरंच मला तर दिग्पाल बद्दल तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल, कारण दिग्पालचे आधीचे सिनेमा हे शिवाजी महाराज आणि महाराजांचे सहकारी यांच्यावर होतं. हा सिनेमा महाराजांच्या पुत्रांवर म्हणजे संभाजी महाराजांवर असणार आहे. एक कलाकार म्हणून किंबहुना त्याच्यासोबत काम करताना, ते मित्र म्हणून तुम्हाला किती ड्राफ्टिक चेंज वाटतोय हा सिनेमा करताना दिग्पाल दादामध्ये? राईटली त्याच्याबरोबर 9 चित्रपट झाले माझे करून. एकदा रिडिंग झाले की मला सांगायला लागत नाही आणि मला विचारायला पण लागत नाही काय करायचं, कारण तेवढं ते ट्यून झालं. किंवा एका मोमेंट मध्ये कळतं की त्याच्या त्या मॉनिटरच्या मागून तो त्याच्या लुक मध्ये किंवा त्याच्या डोळ्यांमध्ये कळतं की नाही अजून एक घेऊया. तर ते पटलं नाहीये किंवा काहीतरी मग त्याच्यामध्ये किंवा नाही अजून काहीतरी ऍड करूया, त्याच्यामध्ये काही सबट्रॅक्ट करूया. तर कम्फर्ट लेवल जी आहे, कम्फर्ट झोन जो आहे, म्हणजे झोन पेक्षा कम्फर्ट लेवल इतकी हाय आहे, त्यामुळे कोणत्याही झोन मध्ये असेल तरी काम करत आहे. बरं, तर प्रसन्न सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की सरसेनापती हंबीररावांची भूमिका ह्या आधी सुद्धा खूप कलाकारांनी ही भूमिका निभावली आहे आणि प्रेक्षकांना ती भूमिका आवडली सुद्धा आहे. एक कलाकार म्हणून कितीच वाटतं की बाबा मी जर ही भूमिका निभावतोय तर माझ्याकडून 100% मी भूमिकेला दिलंच आहे, पण प्रेक्षकांकडून काय अपेक्षा कराल तुम्ही? थोडीफार अपेक्षा मी असं म्हणेन की मी कोणाशी तुलना करत नाही, करणारही नाही. त्या प्रसंगात ते जे एक कॅरेक्टर आहे जे माझ्याकडे आलेलं आहे ते माझ्या परीनं मी 200% 300% ते देणार. त्याच्या मागे लागणारा अभ्यास आहे, त्याच्या मागे लागणारी चर्चा आहे, तर ते मी सगळं माझ्याकडनं देईन. सो मला असं वाटतं की ह्या चित्रपटाच्या विषयी बोलायचं झालं तर मग ते अगदीच
त्या रिलेशनवरचं नाही आहे, हे फक्त संग्रामातलं आहे, म्हणजे रणभूमीवरचं आहे. किंवा सरसेनापती हंबीरराव मोहितेंची ह्या चित्रपटाच्या विषयी म्हणूया आपण, किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी म्हणूया, तर ते ना एक स्ट्रॅटेजिस्ट होते. मोहीम कशी आखायची, काय करायचं, हे सगळं त्याच्यात ते दाखवत होते. सो एक वेगळी भूमिका तुम्हाला या चित्रपटामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहितेंची दिसणार आहे. आणि ज्या प्रकारे म्हणजे आता समीरला जसा प्रश्न तुम्ही विचारला की मराठीतला हा माझा पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे. ह्याआधी मी हिंदीमध्ये केलं आहे किंवा मालिकांमध्ये मी काम केलेलं आहे. मालिकामध्ये तर नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका मी केलेली आहे. तर त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना म्हणजे आधी जे काही 5 चित्रपट केलेले आहेत त्याचं यश आपण बघितलेलं आहे, त्याचा मागचा अभ्यास त्यांचा बघितलेला आहे. सो मला विशेष काही करावं लागलं नाही असं म्हणूया आपण, हरकत नाही आहे. पण मी ना पाण्यासारखा प्रवाही राहिलो, त्यांनी जसं मला दाखवलं जो मार्ग पाहिजे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मी असं म्हणेन की जसे अनुभवी कलाकार आहोत आम्ही, बरीच वर्ष आम्ही काम केलंय, तर आम्ही आमची रेंज ना जास्त ठेवलेली आहे. कारण ऐतिहासिक भूमिका ही नेहमीच्या कंटेम्पररी आत्ताच्या काळातली भूमिका नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला तो आवेश लागतो, तो एक तुम्हाला एक करारी तुमची नजर लागते, तुमचं बोलणं तसं पाहिजे. तर ती रेंज आम्ही आमच्या आधीच्या अभ्यासातनं, इतक्या वर्षांच्या अनुभवातनं आम्ही ती रेंज ठेवलेली आहे. सो जसं समीरचा त्याचा एक अनुभव सांगितला तसं मी सुद्धा ना ती माझी रेंज द्यायचो. आणि मग दिग्पाल सर म्हणायचे की दादा जरा थोडं कमी कर. तर तो जो पल्ला आहे ना तो आम्ही अनुभवातनं मेहनतीतनं मिळवलेला आहे. नाही तर काय होतं ना, एवढीच रेंज असेल समजा आणि अपेक्षा खूप मोठी, तुम्ही बघितलात काय आवेश आहे हा, म्हणजे काटा येतो अंगावर, भीती वाटते ते सगळं बघताना. तर ते समजा नसेल ना तर कलाकार दाखवूच शकणार नाही. तर एक कलाकार म्हणून मला नवीन येणाऱ्या लोकांना तेच सांगायचं की तुमची रेंज वाढवा, तुमच्या भाषेवरचं प्रभुत्व वाढवा, मराठी भाषेवर प्रेम करा. नाहीतर आत्ता एवढ्याच ह्याच्यामध्ये एक 5 शब्द इंग्रजी आणि 1-2-3 शब्द हिंदी असे येतात आतमध्ये. पण आम्ही जुनी जी 1-2-3 आपण काय म्हणूया त्याला 3 डेकेड्स आधीची जी लोक फक्त बोलण्यासारखं आहे. दोघंही त्या जुनी डेटेक्टवाले वाटत नाही, कारण का समीर दादाला नाही कोण टाप देऊ शकता असं आहे ते. तर ते आम्ही त्यावेळेला जे स्टेजवर काम केलेलं आहे तर त्याचा हा सगळा परिणाम आहे. आणि त्याचा मी म्हणेन की त्या अनुभवाचा फायदा ह्या चित्रपटासाठी आम्हाला झाला. थिएटर मधनं येणारा जो प्रामाणिकपणा असतो किंवा सिन्सिरिटी म्हणता येईल, ती सिन्सिरिटी तुम्हाला दिसते. ती म्हणजे जरी किती प्रमाणात थिएटर केलंय किंवा नाटक केलंय त्यापेक्षा तुम्हाला ते तालमींची सवय असते, प्रयोगाच्या 1 तास आधी पोहोचण्याची सवय असते. ह्या गोष्टी तुम्हाला ते अंगवळणी पडतात आणि ते चित्रपटाच्या इथे अंगवळणी आपण बरोबर वेळेत पोहोचतो, चित्रीकरण सुरू होतं. या चित्रपटात म्हणजे खरं मागच्या चित्रपट मी मामा होतो, या चित्रपटात नाही खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. तुर्तास मी थांबतोय. उद्या आपण रायगडावर जाणार आहोत, रायगडावर आपण दिंडी गाजवणार आहोत, दिंडी नाचणार आहोत. तर उद्या आपण खरंच भेटू, उद्या खरंच खूप धमाल येणार आहे. तुर्तास जाता तुमच्या दोघांचं आणि संपूर्ण टीमचं धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट. लेट्सअपला आमच्याकडून खूप खूप धन्यवाद. आज खरं म्हणजे खूप बरं वाटलं. कालच आपण भेटलो होतो मॅरेथॉन मध्ये आणि आज परत इथे भेटतोय. उद्या आपण हॅट्रिक करूया, तिसऱ्यांदा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.